उद्धव ठाकरे आज सहकुटुंब आई तुळजाभवानीचं दर्शन घेणार. प्रचाराची सुरुवात ठाकरेंनी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनानं केली, तर शेवट तुळजाभवानीच्या दर्शनानं करणार. एकनाथ खडसेंकडून राजकीय निवृत्तीची घोषणा. प्रकृती साथ देत नसल्यानं यापुढे निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट. नाशकातील भाजपचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर. भाजपचे माजी नगरसेवक कमलेश बोडकेंना तडीपारीची नोटीस. शरद पवार पक्षाचे उमेदवार गणेश गीतेंचा नातेवाईक असल्यामुळे पोलिसांसोबत संगनमतानं नोटीस. बोडकेंचा राहुल ढिकलेंवर निशाणा. प्रचारसभा संपल्यानंतर मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांनी भेळ खाण्याचा आस्वाद घेतला. पुणे जिल्ह्यामध्ये 90% टपाली मतदान. जिल्ह्यातील 2210 मतदारांनी बजावला पोस्टल मतदानाचा हक्क. पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक. पुण्यातील डोणजे परिसरातील एका बांधकाम व्यावसायिकाचे खंडणीसाठी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. गोंदियाच्या कवडी गावातील एका घरातून गावठी हातगोळे अर्थात स्फोटकं जप्त. वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशानं ही स्फोटकं बाळगल्याची पोलिसांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.